नमस्कार. होम मिनिस्टरच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुझी ओंजळ रिकामी तर माझी ओंजळ भरलेली, तुझी ओंजळ रिकामी तर माझी ओंजळ भरलेली. नीट पाहिलं तर तुझी ओंजळ माझ्या ओंजळीत धरलेली. म्हणजे एकाच्या ओंजळीतून दुसऱ्याच्या ओंजळीत पाणी जातं, एकाचं रिकामं राहतं, एकाचं मात्र भरून जातं. हाच असतो संसार. आणि ह्या ओळी ज्या होत्या या चंद्रशेखर गोखले चारोळीकार चंगो यांच्या ओळी होत्या. पण तसंच तर असतं संसारात. नीट जर पाहिलं तर अनेक कविता, अनेक गोष्टी आपल्याला संसारात सापडतात. आणि जर प्रेमाने संसार केला तर तो एखाद्या दीर्घ काव्यापेक्षा कमी नसतो. आज भेटणार आहोत आपण पाटील वहिनींना आणि शेलार वहिनींना. सर्वप्रथम भेटूया पाटील वहिनींना. नवी मुंबई ऐरोली येथील सेक्टर नंबर 4 मधील न्यू एलोरा अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ रजनी संदीप पाटील वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतायत. संपूर्ण नाव? सौ रजनी संदीप पाटील. आठवून का सांगितलं? काय झालं? टेन्शन आलंय? टेन्शन आलंय का? कशाचं टेन्शन आहे? नाही, थोडं धाकधूक वाटते. बरं, काय करता तुम्ही? मी ऍक्सिस बँकेत कामाला आहे. काय करता तुम्ही? बँकेत काय कॅशियर आहात, मॅनेजर आहात? मॅनेजर आहे. मॅनेजर आहात? डेप्युटी मॅनेजर. नमस्कार. संपूर्ण नाव? संदीप शालिग्राम पाटील. बर, काय करता आपण? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी. सॉफ्टवेअर इंजिनियर. सगळ्यांची ओळख करून द्या. हे माझे मिस्टर संदीप शालिग्राम नमस्कार. पाटील. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे मोठे दीर. मोठे दीर. ह्या माझ्या जाऊबाई. नमस्कार. हा माझा पुतण्या मंथन. काय नाव तुझं? मंथन. मंथन. ही माझी बहीण. बर, हा नमस्कार. माझा मुलगा ध्रुव. हा ध्रुव. ध्रुव आणि मंथन. वा, छान आहे. दोघे शाळेत बहुधा मुलं घरी आम्ही गेले वा. फार म्हणजे- दोघंही करतात खूप मस्ती. हो, मस्ती करणार आहे. खेळ खेळायला सुरुवात करूया. तर वहिनी, तुम्ही बँकेत मॅनेजर आहात. काय करावं लागतं लोन मिळवायला जरा मला सांगाल? मला जर लोन हवा असेल लग्नासाठी तर लग्नासाठी लोन मिळतं? नाही दे. पर्सनल लोन देऊ आम्ही. पर्सनल लोन देता? माणसाचा इन्शुरन्स होऊ शकतो, बायकोचा इन्शुरन्स होऊ शकतो, लोन का नाही मिळू शकत? पर्सनल लोन पर्सनल लोन देणार ना, लग्नासाठी म्हणून लोन नाही मिळणार. कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी लोन मिळू शकत नाही ते मला सांगा. लग्नासाठी नाही मिळू शकत. मुलाचं बारसं करायचं असेल तर? पर्सनल लोन मध्ये सगळं इन्क्लूड आहे. अच्छा, पर्सनल लोन मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही काही करा, म्हणजे लग्न, डिवोर्स. आपण आता खेळ खेळूया. 2 प्रश्न, 600 रुपये बक्षीस. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 300 रुपये. पहिला प्रश्न, आतमध्ये एक्झॉस्ट फॅन आहे, त्याला किती पाती आहेत? 6 पाती आहेत. वहिनी, 6 पाती नाही आहेत तर त्याला 6च पाती आहेत. हे घ्या, 300 रुपये तुमचे झालेले आहेत. वहिनी, दुसरा प्रश्न, उखाणा घ्यायचा आहे तुम्हाला. अक्षर आहे म. 10 सेकंदाच्या आत म वरून सुरुवात करा. माहेरच्या वाटी, सासरचे रस्ते, संदीपरावांचं नाव घेते, त्यांच्याच हस्ते. म्हणजे काय त्यांच्याच हस्ते? नाही, जमलेलं नाही वहिनींना. हरकत नाही, पण निदान एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्यामुळे 300 रुपये मिळालेले तर आहेत तुम्हाला. आता आपण जाऊन भेटूया शेलार वहिनींना. नवी मुंबई ऐरोली येथील सेक्टर नंबर 5 मधील प्रथमेश अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या सौ रेणुका संतोष शेलार वहिनींना आपण भेटणार आहोत. बघूया वहिनी किती बक्षिसं जिंकतात. नमस्कार वहिनी. नमस्कार. संपूर्ण नाव? रेणुका संतोष शेलार. काय करता आपण? काय नाही, हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. बरं, माहेर कुठलं? नळ बाजार. नळ बाजार. अच्छा. आता व्यापार खेळायचो लहानपणी, त्याच्यात तर नळ बाजार असायचा. मुंबई व्यापार, त्याच्यामध्ये मला अचानक आठवलं. बर, नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? संतोष साहेबराव शेलार. काय करता आपण? कामाला आहे कुठे? ते माथाडी युनियन आहे आमची, त्यांची बँक आहे आपली, पतपेढी आहे. पतपेढीमध्ये. अच्छा, बरं. वा वा वा. ओळख करून द्या वहिनी सगळ्यांची. या सासूबाई. नमस्कार. ननन. नमस्ते. तिचा मुलगा. या मोठ्या जाऊबाई. कुठे आहेत त्या? लपल्यात का ते? हा, नमस्कार. ही माझी मुलगी. ही हा, ही माझी मुलगी. तुमची मुलगी? हो. हा माझा मोठा मुलगा. मोठा आहे हा? हा जाऊबाईंचा मोठा मुलगा, ही छोटी मुलगी. हो हो.
ती नंदेची मोठी मुलगी. कुठे आहे कुठे आहे ती ती. कुठे आहे बाहेर या. हा हा अच्छा हॅलो तो छोटा मुलगा. या माझ्या काकी नमस्कार. 2 नंबर. आणि तो त्यांचा मुलगा तुमचा राहुल. मुलगा अरे बाप रे मुलंच मुलं आहेत इकडे, आणि चोहीकडे. हे सगळे फ्रेंड्स. ह्या मैत्रिणी. मैत्रिणी इकडे राहतात हा. आजूबाजूला राहतात. तर आता आपण खेळायला सुरुवात करूया. वहिनी तुम्ही हाऊसवाईफ आहात. किती वर्ष झाले? 7 वर्ष झाली. 7 वर्ष. त्याच्या आधी काय करायचं? शिकायत होते. त्यानंतर लग्नानंतर परत 2 वर्ष शिकली. शिकलात लग्नानंतर? काय शिकलात? TY पर्यंत. पण TY पर्यंत. मग त्याचा उपयोग काय झाला? म्हणजे शिक्षणाचा उपयोग पुढे काय काय करावं असं वाटत होतं आधी लहानपणी? नाही, 1 वर्ष मी म्हणजे पतपेढी संस्था आहे तिथे 1 वर्ष केलं. त्यानंतर मग परत घरी. बोर नाही होत घरात? नाही. नाही. काय करतात? आमची जॉईंट फॅमिली आहे ना, हो तर सकाळपासून मग ते घरातली कामं, त्यानंतर मुलं आहेत शाळेत. हां. बरं. सगळे एकत्रच राहतात? हो, सगळे एकत्र. एकत्र कुटुंब पद्धती फार उत्तम कुटुंब पद्धती. 2 प्रश्न 600 रुपये. वहिनी पहिला प्रश्न. कपाट ठेवलेल्या खोलीत भिंतीवरील कप्प्यांना एकूण किती हँडल्स आहेत? 4. एकूण हँडल्स आहेत 11. आहे का आता? दुसरा प्रश्न शेवटचा प्रश्न. उखाणा घ्यायचा आहे. अक्षर आहे त. तबकडीचा त. वहिनींना 2ही प्रश्नांची उत्तर द्यायला जमलेलं नाहीये. या पुढच्या राऊंड मध्ये वहिनी जरा तरी पैसे मिळतात की हे पैसे आपण तसेच ही मराठीच्या अकाउंट मॅनेजरला परत द्यायचे. आपण आहोत पाटील वहिनीच्या घरी. आता वहिनी तुम्हाला माहिती का काय गंमत आहे? फळा का लावलाय? ते चित्र काढतील. ते चित्र काढतील. कसं काढतात चित्र ते? त्यांचं पेंटिंग चांगलं आहे. चांगलं आहे. स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभाव पण चांगला आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे? छान. छान आहे. चांगला आहे. म्हणजे कसा? मन मोकळा, एकमेकांमध्ये म्हणजे गुण मिसळून जाणे, हसमुख असं स्वभाव. हा स्वभाव आहे. तर वहिनी आता तुम्ही आतमध्ये जायचंय आणि मिस्टरांनी एक 1 ग्रामच्या सोन्याचा जो दागिना आहे तो आतमध्ये लपवलेला आहे. मिस्टर येऊन तुम्हाला इथे फळ्यावर काढून दाखवतील कुठे लपवून ठेवलेला आहे. त्या जागेवर तुम्ही पोहोचायचंय आणि तो दागिना तिथून मिळवायचा आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी 1 मिनिटाचा अवधी आहे. चला पटकन. पटकन निघायचं कळलं असेल तर. वहिनी काय वाटतं तुम्हाला हे काय? मला असं वाटलं लाकडी टेबल आहे. लाकडी टेबल? सरळ सरळ ह्या माझ्या मते तरी तुम्ही बरोबर आहे का चूक ते सांगा. कपाट आहे आणि कपाटाच्या आतल्या बाजूला हे जे कपडे आहेत तिथे वरती पाकिट ठेवलेलं बरोबर.